मला काय होतंय काहीच समजत नव्हतं. झोपावंसं वाटेना, वाचावंसंही वाटेना. शाळा, अभ्यास, खेळ सगळं मागे पडलं होतं. माझं मन कुठेतरी हरवलं होतं. त्या दिवशी सिनेमाला गेलो. शो बदलला. सिनेमा पाहून परत आलो, पण मन मात्र तिथेच अडकून राहिलं. त्या दिवसानंतर सगळं वेगळं वाटायला लागलं. जणू काहीतरी मला ओढत होतं, पण काय तेच कळेना. आज सुद्धा ते आठवलं की शी, काय हा फाजीलपणा. एवढ्या मोठ्या पुरुषांनी मोठ्या बायकांचे मुके घ्यायचे. शी. ब्रह्मचार्य हे जीवन व ब्रह्मचार्य हा सर्वनाश. हे पुस्तक वाचून हाच फायदा करून घेतला आपण. रब्बर कुठे गेला. नशीब नाना आई झोपलेत. त्यांनी जर पाहिलं असतं तर. कपाळी केशरी गंध लावणारे रानडे दादा गुपचूप वहिनींची असा फाजीलपणा करतायत. मुलांना उपदेश करतात. अरे लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. आणि स्वतःचे असले धंदे उगीच नाही वहिनी त्यांना फटकारत. आणि आपल्याशी इतका चांगल्या वागत. एखाद्या अस्वलाच्या मिठीत सुंदर राजकन्या दिसावी असं दिसतं हे. त्या टोणग्या आणि या दादांमध्ये काहीच फरक नाहीये.
खायला का बबन्या अजून झोपला नव्हे? तुझी वहिनी बघितलं का? भाजी करायली भाजी. तिला सांग ना माझ्यासाठी बी करायला. भैया ती वहिनी आहे माझी. वहिनी काय आणि टहिनी काय सगळ्या सारख्याच. चांगला गोरा बुरका पोरगा दिसला की लागला गालगुच्च्या घ्यायला. हा पण बबन्या तू आपलं पुस्तक वाचत बैस. तुझ्याच्याने नाही होणार. आपल्याशी दे की त्यांची ओळख करून. ए आता तुझ्या खोलीत आलो म्हणून अंगात आणतोस वय. आणि तसं बी तुझ्या लाता बुक्क्या आणि एखाद्या पोरीच्या लाता बुक्क्या सारख्याच. लेका आता कुठं कंठ फुटलाय तुझा आणि थोडीशी मिसरूळ फुटले म्हणून उडतोस वय. आवर आता सगळ्या शाळेला सांगीन तुझी चीड वहिनी येते. पर नाही मारत. पण तू आमच्या वहिनीविषयी असं काय फाजील बोललं मी ऐकून नाही घेणार. आता सांगू तुला कळलं का? अरे लोका बबन्या तो रानडे दादा कसला लठ्ठे मठ्ठे. कसं काय आवडत असेल रे तिला? अरे उगाच का ती तुला जवळ घेऊन झोके घेते हा. पण तू आपला गोरा गोमटा पोऱ्या. अरे माझ्याशी ओळख करून दे ना तिची. नाही बाबा वहिनी तुझीच आहे. चल येतो. किती झोके घेतले ते सांग भेटल्यावर. बबन काय वहिनी? खडा लागला ना मला. पण मी तुम्हाला नाही मारला. ते मला माहिती आहे. तुला मस्ती करायची असेल ना त्या काशीबाईंसमोर किंवा इतर कोणासमोर नको करू. लोक उगाच फाजील म्हणतील तुला.
दादांचं समजू शकतो, वहिनी सुद्धा. शी. बापरे, एक माणूस रागवलं वाटतं. मात्र सेमिनी काय ग सुमन, खूप दिवसांनी आलीस. हो काकी, अभ्यासातून वेळच मिळत नाही. काय बबनराव, सुप्रभात. काय अजून किती गोरं व्हायचंय रे तुला? काय फुगलीस ग सुमने? आणि तुझा आवाज काय भसाडा झालाय? काय ती मिसरूड, काय त्या तोंडावर पुटकुळ्या. एकदम मोठ्या पुरुषासारखा दिसायला लागले का मी आता? अगदी फार नाही, थोडा थोडा. तू पण वहिनींसारखी दिसायला लागलीस. अगदी फार नाही, थोडी थोडी. बरं ऐक ना, हम्म. तुला एक सांगायचं होतं. प्रिन्सेस फ्लॅविया म्हणजे कोण रे? सुमन, हे सांगणं नाही विचारणं झालं. बरं बाबा, पण सांग ना, प्रिन्सेस फ्लॅविया कोण आहे? प्रिझनर ऑफ झेंदा एक कादंबरी आहे, त्यातली ती नायिका आहे. ती ब्लॅक मायकलला हवी असते. ब्लॅक मायकलला विलन आहे आणि रुडॉल्फवर तिचं प्रेम असतं. पण तिचं त्याशी लग्न नाही होतं. तिचं लग्न खऱ्या राजाशी होतं. ऑनर बाइंड्स अ वुमेन टू. ओ अच्छा. का बरं? अरे तो टोणगे आहे ना, हां. मी आणि कावेरी शाळेला जात असतो ना, तेव्हा तो आम्हाला आवाज देतो. काय म्हणतो? मला प्रिन्सेस फ्लॅविया आणि तिला अँटोइनेट दो मॉबो. म्हणजे ती कोण रे? ती एक विधवा असते. मायकलवर तिचं प्रेम असतं, पण त्याचं नसतं. थांब सुमने, दाखवतोस त्या साल्याला. हरामी. शिव्या काय देतोस घाणेड्या? तू पण त्या टोणग्यासारखा बोलायला शिकलायस. हो ग आजीबाई, पण त्याला ना अद्दल घडवायला पाहिजे. जरा जास्तच सुटलाय तो. ते खरंय, पण मारामारी वगैरे करू नको बबन. हे घे तुझा आवडता लाडू. साला बबन, जाम नशीबवार आहे रे. वहिनी काय, सुमन काय. आज आहे ना त्याला सुमनची ओळख करून दे म्हणणार आहे. त्याला काय, त्याला वहिनी पुरते की. रे साल्या ब्लॅक मायकल. काय वहिनी, घेऊ का गालगुच्चा? बघतो तुला, बघून घेईन. लक्षात ठेव, बघून घेईन.
आई अरे तुझी वहिनी जाणार आहे. कुठे? दादांची बदली झाली आहे म्हणे. आजच ते तिला तिच्या माहेरी पोचून येणार आहेत. पुन्हा कधी भेट होते काय माहित. का म्हणजे आता भाडेकरी काय कायमचे राहत्यात होय तुमचे गालगुच्चे घ्यायला? हे गप ग. तिचा भारी जीव आहे आपल्या बबनवर. सोन्यासारखे आहे खरंच मधू. एखादं पोर असतं तर किती बरं झालं असतं नाही का? अहो बबनराव ते लाडू खावा की. आता वहिनी जाणार आहे म्हणून इतकं का कोणी वाईट वाटून घेत? अव खावा खावा. एवढं काय झालं रे बाबा? वहिनी येणार आहे तुला थोड्याच वेळात भेटायला. सांगून गेलीये मला मघाशीच. मग आज काय चक्के चक्के. वहिनी, काय रे बाबा? तुम्ही माझ्यावर रागवलात? नाही रे, मग झोका का थांबवता? निघायला नको का आता? आणखी थोडा वेळ. उशीर होतोय रे. नको ना वहिनी. उशीर होतोय रे बबन. आणखी एकदा, शपथ, एकदाच. वेडा. वहिनी, तुम्हाला माहिती मी आज काय केलं? काय केलं? भैया टोनगेला पिटून काढला. बापरे. का माहिती? का? तो तुमच्याबद्दल फाजील बोलला. वहिनी, शेवटची 5 मिनिटं. आता तुम्ही जाणार. आपण परत कधी झोके घेणार? दिवसेंदिवस लहान होत चाललायस काय रे? हं? वेडा. बबनची आई निघतो आम्ही. हा
बबन, ए बबन,